नाटपट का लागतो? नाटपट का लागतो? झालं बोलून? थांब. नाटपट का लागतो? हम्म? का लागतो? हा. इंटरनेट वगैरे ऍक्सेस करायचं आणि बाहेर पब्लिक नेटवर्कला युनिक पब्लिक आयपी असेल तर ते आपल्याला प्रायव्हेट थ्रू ऍक्सेस करता येत नाही. ते ट्रान्सलेट विदिन ऑर्गनायझेशन आपण प्रायव्हेट आयपी यूज करतो आणि बाहेरच्या एक्सटर्नल नेटवर्कला हे युनिक पब्लिक आयपी दिलेला असतो. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये तर नेटवर्क कम्युनिकेशन होत नाही कारण ISP ला माहित नाही ना आपला नेटवर्क कुठला आहे. त्यामुळे ते जे प्रायव्हेट आयपी आहे त्याला ते कन्वर्ट करून पब्लिक आयपीला पब्लिक आयपी म्हणून पाठवलं. ठीक आहे. कळालं? काय कळालं? सांग. का नॅट वापरायचं? सांग की. सांग त्याला. आपल्या नेटवर्कचा आयपी प्रायव्हेट आयपी जेव्हा आपल्याला पब्लिक आयपीला करायचं पिंग करायचं असते तेव्हा रिटर्न येताना पॅकेट आपल्याकडे नाही कारण आपला पब्लिक प्रायव्हेट आयपी आहे तर त्याच्या नेटवर्क मध्ये नाही किंवा त्याच्याकडून आपल्याला कोणती पॅकेट वापरता येईल आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळं ऍक्ट करा. काय? जेव्हा आपण तुमच्या युनिक आयपीला पिंग करतो तर त्याच्यापर्यंत रिक्वेस्ट जाते रिटर्न यायची असते मला एक नसते ना की आपली आपली प्रायव्हेट आयपी रिटर्न यायची म्हणून ते तर आपल्या आयपी म्हणून कळत नाही यायच्या वेळेस म्हणून त्यासाठी मॅट ठीक आहे. मग नॅट यूज करायचं म्हणजे काय करायचं? आपली आयपी ती कशी करायची? कुठल्या पब्लिक मध्ये? कुठल्या पब्लिक मध्ये? प्रायव्हेटला पब्लिक मध्ये ट्रान्सलेट करायचं. कुठल्या पब्लिक मध्ये ट्रान्सलेट करायचं? हा लिगली ऍड्रेस मध्ये म्हणजे अनरजिस्ट्रेशन इलिगली म्हणायचं का लिगली म्हणायचं? लिगली. लिगली ट्रान्सलेट करायचं. कशामध्ये? आपण ट्रान्सलेट कशामध्ये करायचंय? कुठल्या आयपी मध्ये करायचं? पब्लिक आयपी. तो आहे तुमच्याकडे? मग म्हणजे पब्लिक पूल तुम्हाला विकत घ्यावा लागतो.
So IP NAT is nothing but translating your private network with a public pool. म्हणजे जर तुमचा सोर्स 1.10 असेल, डेस्टिनेशन 9.9 असेल, तर हा काय म्हणणार इज द डेस्टिनेशन पार्ट ऑफ माय नेटवर्क? नो. डू आय नो द डिफॉल्ट गेटवे? येस. बाकी ते आर्क वगैरे सगळं होईल ते याच्याकडे येईल. हा काय म्हणतो कोण आलं माझ्याकडे विथ अ सोर्स ऑफ 1.10 डेस्टिनेशन ऑफ 9.9. राउटर काय करेल? पॅकेट पाठवेल बाहेर. डेस्टिनेशन बेस्ड राउटिंग आहे ना, 9.9 डेस्टिनेशन आहे, पॅकेट जाईल बाहेर. हा, अरे आता हे इंटरनेट हे ISP इंटरनेट लिंक घेतलंय की तुम्ही? असणार ना काही त्यात, ते आता लिहून ठेवायचं का डिफॉल्ट रूट आहे. आहे. हा, पुढे आता काय होईल? राईट आहे. हा, पॅकेट रिटर्न येताना सोर्स विल बी युअर 9.9, डेस्टिनेशन इज युअर 1.10. आता हे जगामध्ये 1.10 192.168 हे काही युनिक नाहीये, पॅकेट परत रिटर्न येणार नाही, म्हणजेच तुमचं कम्युनिकेशन होणार नाही. मग नॅट करतो म्हणजे काय करतो, पॅकेट बाहेर पाठवच्या अगोदरच त्याचा जो सोर्स पोर्शन असतो तो वाईप आउट करायचा आणि तिथे पब्लिक आयपी न्यू पब्लिक आयपी जो तुम्ही विकत घेतला असेल 7.7 तो टाकायचा आणि मग पॅकेट बाहेर पाठवायचा. म्हणजे ह्या पोर्ट मधून तो इन करणार, पॅकेट ट्रान्सलेट करणार, दॅट मीन्स इज गोइंग टू वाईप आउट द सोर्स पोर्शन, put a free IP address from the public pool in the source portion, and then the packet will go outside with respect to routing. पॅकेट जेव्हा रिटर्न येईल तेव्हा 9.9 तुमचा सोर्स असेल, 7.7 तुमचा डेस्टिनेशन असेल, तो तुम्ही विकत घेतलाय तेव्हा त्याचे इन्फॉर्मेशन राउटिंग इथूनच असणार, त्याच्यामुळे पॅकेट इथपर्यंत येईल. ह्या पोर्टला पॅकेट आल्यानंतर राउटर काय म्हणतो कोण आलं माझ्याकडे? 9.9. काय पॅकेटचं डेस्टिनेशन आहे? 7.7. मग आपण याला असंही सांगितलेलं असतं की इफ यू रिसीव्ह अ पॅकेट विथ अ डेस्टिनेशन पब्लिक आयपी, वाईप आउट दॅट पॅकेट, कारण की ह्याच्याकडे टेबल मेंटेन केलं नाही की 1.20 केम टू मी, आय गेव हिम 7.7. ज्यावेळेस 7.7 चा रिटर्न येतो त्यावेळेस हा काय करतो, पॅकेटचा पॅकेट रिटर्न येतो 9.9 सोर्स आणि 7.7 डेस्टिनेशन आहे. आता काय करतो तो, डेस्टिनेशन वाईप आउट करतो, इथे परत 1.10 टाकतो आणि मग तो पॅकेट या पोर्ट मधून खाली येऊन तुमच्या लोकल लँड मध्ये येतो. म्हणजे हे तुमचं नॅट. मग नॅट कॉन्फिगर करायला काय करावं लागेल? तुम्हाला पब्लिक पूल डिफाईन करावा लागतो, तुम्हाला लोकल नेटवर्क डिफाईन करावं लागेल, आणि या लोकल नेटवर्क आणि पब्लिक पूल या दोघांना घेऊन करायचं काय ते डिफाईन करावं लागेल. सो मॅप युअर लोकल नेटवर्क विथ अ पब्लिक पूल, म्हणजे तुमचं नॅट. कॉन्फिगर करताना तुम्ही काय करणार, पहिले पब्लिक पूल डिफाईन करणार किंवा लोकल नेटवर्क डिफाईन करणार. कसं डिफाईन करणार लोकल नेटवर्क? ऍक्सेस लिस्टनी. ऍक्सेस लिस्ट काय प्रत्येक वेळेस अलाउड येण्यासाठी वापरतो असं नाही, आपण किती वेळा आतापर्यंत ऍक्सेस लिस्ट वापरली? BGP ला तुम्ही 50 वेळा वापरली, मग ती काय अलाउड येण्यासाठी थोडी वापरली. The network, if you want to play with, you need to identify that network, and to identify that network, access list or prefix list, it's a tool to identify the network which you want to play with. मग हा काय जो काय नंबर असा ऍक्सेस नंबर 10 फॉर्मॅट 192.168.1.0 0.0.0.255. This was your defining your local network, then define your public pool. IP NAT pool, name of the pool Cisco, specify the first IP of the pool. कमांड लिहू नका, मला जेवढं आठवेल तेवढं मी लिहिणार. 7.1 to 7.7.7. whatever, let's say 7. 8चा पूल घेतला, मास्क नेट मास्क केलं, नेट मास्क केलं, पुढे काय टाकणार 255.255 8चा ब्लॉक 255.240. हा तुमचा पब्लिक पूल झाला. Then next is map your local network with the public pool. IP NAT
inside source whose list number is 10, IPNet inside source whose list number is 10, map with the pool whose name is Cisco. हा 10 म्हणजे तुमचा ऍक्सेसचा नंबर, पूलचं नाव म्हणजे सिस्को, म्हणजे या दोघांमध्ये तुम्ही मॅपिंग केली. मग तुम्ही त्याला सांगितलं की तुझ्याकडे जर एखादं लँड मधून ट्रॅफिक आला विथ ऍक्सेस नंबर 10, त्याचा आयपी ऍड्रेस पूलच्या आयपी ऍड्रेसने रिप्लेस कर. पण ते कुठून आलं तर रिप्लेस करायचं आणि रिप्लेस केल्यावरती कुठून पाठवायचं ते मेन्शन करावं लागेल ना. दिस इज योर 0/0 लँड पोर्ट. हे इनसाइड आहे ना, इनसाइड another interface which is your WAN outside. जर तुम्ही एकच पब्लिक आयपी विकत घेतला असाल तर हा तुम्ही रेंज घेतली ना 7.1 पासून 7.7 पर्यंत, एकच पब्लिक आयपी विकत घेतला असेल तर हाच तुमचा फर्स्ट असेल आणि हाच तुमचा लास्ट असेल आणि मग इथे सगळं 255.255 ना. बाकी ही स्टेटमेंट आहे असं ना. तुम्ही जर एकही पब्लिक आयपी विकत नाही घेतलं तर हा नाही तुमच्याकडे पैसे. मग घरी कुठे घेता तुम्ही विकत? हा ISP स्वतः देतं तुम्हाला. घरी आपण ब्रॉडबँड वापरतो, बिना पब्लिक आयपी ऍड्रेसचा तुम्हाला इंटरनेट ऍक्सेस होणार आहे का? नाही होणार. मग तिथे इंटरनेट ऍक्सेस कसं होतं मग? ISP वाला. त्यानं तो पूल घेतलेला असतो आणि तो आपल्याला प्रोव्हाइड तो आपल्याला करतो. प्रोव्हाइड करतो. मग आता या केसमध्ये काय होईल? या पोर्टला एक आयपी असेल ना, 6.0 असेल, 6.6.6.0. मग हे पब्लिक आहे. मग तुम्ही या आयपीची बाइंड करता, कारण का हा सुद्धा पब्लिक आयपीच आहे ना. म्हणजे हे जे काही लोकल नेटवर्क आहे, यू बाइंड युअर लोकल नेटवर्क विथ धिस पब्लिक आयपी. म्हणजे काय इथे पूल घेतला का तुम्ही विकत? म्हणजे हे स्टेटमेंट येईल का? नाही. लोकल नेटवर्क तर आहे, ते स्टेटमेंट येणार. यू टू मॅप युअर लोकल नेटवर्क विथ this IP. So map your inside source whose list number is 10 with इथे पूल नाही तेव्हा पूलचं नाव येणार नाही, विथ इंटरफेस 0/0. म्हणजे सगळं जे काही ट्रॅफिक जाईल आता लोकल लँड मधून, तो हा आयपी याचा सोर्स घेऊन बाहेर जाईल. जाईल का नाही जाणार? होता एकच आयपी आहे ना. मग प्रत्येक खालून प्रत्येक आलेल्या रिक्वेस्टला हाच आयपी देईल 6.6 6.1 आणि बाहेर जाईल. हा एकच कोणातरी इंटरनेट ऍक्सेस होईल ना, बाकीच्यांना का नाही होणार? आयपी आता एकाला दिला, दुसरी रिक्वेस्ट आली लँड मधून, त्याला आयपी कुठे दिला? फ्री. मग काय करणार? हा मग त्याने तो फ्री झाला तर तासभर समजा इंटरनेट ऍक्सेस करतोय, त्या केसमध्ये काय करणार? मग करणार काय? त्याच्या रेंज मध्ये पब्लिक आयपी रेंज नाही पैसे तर आता काय, पैसे नाही तर काय करणार? हा तुम्ही घरी इंटरनेट ऍक्सेस करता, 10-12 लोक इंटरनेट ऍक्सेस करतात, तुम्हाला काय 10 पब्लिक आयपी थोडी देणार आहे? मग तरी कसं होतं इंटरनेट ऍक्सेस?
वेगवेगळ्या कुठला पोर्ट पोर्ट नंबर आपण त्याचे चेंज करू शकतो, स्पेसिफाय करतो की टेस्टला सुरुवातीचा एक आलं तर दुसरं त्याला पोर्ट असाइन करता येईल. कुठलं पोर्ट राउटरला जे पण करू शकतो. एकच पोर्ट आहे हा 0/0. हा. तो काय सापडतो का तसं? काय करायचं? तुम्ही किती हुशार आहे रे, तुम्हाला काहीच आठवत नाही. सगळं सिलेबस संपला तरी. हा, काय करायचं प्रथमेश? बघत बसायचं. हा, प्रॉब्लेम ट्रॅफिक बाहेर जातानाचा प्रॉब्लेम आहे का येतानाचा प्रॉब्लेम आहे? मग येताना ते पॅकेटचा सोर्स जर 6.1 असला, जाऊ दे कुठे येताना प्रत्येक वेळेस त्या पॅकेटचं डेस्टिनेशन 6.1 असणार. ते तुझ्या राउटरकडे पॅकेट आलं, ते राउटरला कळणार कसं? हे नक्की लॅन मधल्या कुठल्याही युजरचं पॅकेट आहे. निलेश, काय करायचं आता? हा, हे सांगा लवकर. माझी वाट बघते सांगायची. कुठल्या पोर्टला? बाहेरून आत येताना का आतून बाहेर जाताना? हा, ठीक आहे. अरे ट्रान्सपोर्ट लेअरला काय असतं? किती टाईपचे ऍड्रेस असतात? हा, किती टाईपचे ऍड्रेस वापरला जातो ओएसएल लेअर मॉडेलमध्ये? मॅक ऍड्रेस आणि आयपी ऍड्रेस आणि पोर्ट नंबर. ट्रान्सपोर्ट लेअरला काय असतं? सोर्स पोर्ट असतो, डेस्टिनेशन पोर्ट असतो. डीएचसीपी मध्ये वापरत नाही तो सोर्स पोर्ट, डेस्टिनेशन पोर्ट. प्रत्येक सर्व्हिस कुठलाही एफटीपी असेल, डीएनएस असेल, पॉप3 असेल, एसएनएम असेल, कुठलंही असेल, सोर्स पोर्ट आणि डेस्टिनेशन पोर्ट असतो ना. सोर्स पोर्ट कोणाचा असतो? तो रॅन्डमली जनरेट असतो, सिस्टीम जनरेट करतो. डेस्टिनेशन पोर्ट कुठला? हा सर्व्हरची कुठली सर्व्हिस तुम्हाला ऍक्सेस करायची आहे. तुम्ही आता याहू ऍक्सेस करताय म्हणजे कुठली सर्व्हिस ऍक्सेस करताय? एचटीटीपी, एचटीटीपीएस. मग हा जे काय पॅकेट जनरेट करेल, पॅकेटचा जो सोर्स पोर्ट असेल ट्रान्सपोर्ट लेअरला, सोर्स पोर्ट रॅन्डम असेल, डेस्टिनेशन पोर्ट असेल 80. सगळा खेळ ह्याच्यावरती आहे. म्हणजे आता काय करावं लागणार? पॅट, पोर्ट ऍड्रेस ट्रान्सलेशन. पॅट मध्ये काय होतं?
सो राउटर काय करेल, प्रत्येक वेळेस त्याच्याकडे जे काही रिक्वेस्ट येईल .10 आलं, एकच आयपी तुम्ही विकत घेतलाय किंवा विकत पण नाही घेतलं, डायरेक्ट याच्याशी मॅप केलं. विकत जरी घेतलं तरी एकच आयपी असणार. मग त्या केसमध्ये तो प्रत्येकाला आयपी तोच देईल. पण 1.10 बरोबर हे पॅकेट झालं. याच्याबरोबर ट्रान्सपोर्ट लेअरला सेगमेंट पण असणार टीसीपीचा. त्या सेगमेंटच्या आतमध्ये काय असणार, पोर्ट नंबर असणार. हा त्याला तोच आयपी देणार. तो पोर्ट नंबर कॅरी फॉरवर्ड होणार. दुसरं आलं त्याकडे 120 लेट्स से 6. हा त्याला आयपी तोच देणार, पण पोर्ट नंबर कॅरी फॉरवर्ड होणार. 1.30 आला, आयपी तोच देणार. मग ज्यावेळेस हा रिटर्न येईल तेव्हा काय फक्त पॅकेट येतं का? हेडर सगळे लागलेले असतात ना. मग आपण आर्क मध्ये काय डिस्कस करतो, आर्कचा ब्रॉडकास्ट आला, त्या आर्कच्या मॅकच्या ब्रॉडकास्ट म्हणून डिव्हाइसला कळत नाही मी रिप्लाय द्यायचा का नाही द्यायचा. मग तो नेटवर्कचे हेडर ओपन करून बघतो ना. मग तसंच ह्याच्याकडे 6.1 चे डेस्टिनेशन वाले पॅकेट सगळे हिट होणार. त्याला 6.1 हे पॅकेटची इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यावरून त्याला काय करणार आहे. मग तो वरती ट्रान्सपोर्ट लेअरचं हेडर ओपन करून बघणार या कोणाला पाठवायचंय. मग त्याच्या केसमध्ये त्याला कळणार की माझ्याकडे कोण आलं, 6.1 डेस्टिनेशन विथ 40991. मग तो नॅट ट्रान्सलेशन टेबल जो मेंटेन करतो राउटर, तो बघतो कोण आले 6.1 40991 म्हणजे कोण 1.10. हे मॅच होणार ना दोघांचं. जे जाताना प्रॉब्लेम नाहीये, येताना सगळे 6.1 नेच येणार. मग हा जर कन्सेप्टच नसता तर 6.1 म्हणजे कुणाचा, कोण 6.1? खालीच अख्खा दुनिया बसली तुमचं लॅन. कसं कळणार त्याला 6.1 कोणाला नक्की दिलं होतं? सगळ्यांनाच दिलं 6.1. मग ते असं करता येतं का 6.1.2 असं काही करता येतं का? IP 32 बिट्स आहे तेवढंच राहणार. मग पोर्ट नंबरची हेल्प घेतली. प्रत्येक पॅकेट जो बाहेर पाठवतो, पॅकेटमध्ये तुमचा जो काही डेटा असतो त्याच्यावर तुमचा डेटा लिंकचा हेडर लागतो. नंतर नेटवर्क लेअरचा हेडर लागतो. नंतर ट्रान्सपोर्ट लेअरचा हेडर लागतो. IP मध्ये डेस्टिनेशन सॉरी तुमचा सोर्स मध्ये 6.1च असणार आहे. पण त्याच्याबरोबर ट्रान्सपोर्ट लेअरला सोर्स पोर्ट लागलाय ना, त्याचा उपयोग करणार तो. त्याला IP तोच देणार, तो सोर्स पोर्ट तसाच जाणार पुढे. वायरशार्क मध्ये तुम्ही बघितलं ना की वरती सोर्स पोर्ट डेस्टिनेशन पोर्ट असतो, त्याच्या खाली सोर्स IP डेस्टिनेशन IP असतो, त्याच्या खाली सोर्स मॅक डेस्टिनेशन मॅक असतो. बघितलंय ना. मग तो सोर्स पोर्ट कधी कामाला येणार? तर जेवढे सिस्टम जनरेट करतात तो काही सेम सोर्स पोर्ट जनरेट नाही करणार. तर सेम केला असता तर कसं युनिकनेस होणार मग. मग प्रत्येक आयला पॅकेटचा डेस्टिनेशन 6.1च असणार. तो पॅकेटचा बघणार सोर्स पोर्ट काय, ट्रान्सपोर्ट लेअरला जाऊन. मग सोर्स पोर्ट त्याला कळेल 40996. 40996 मध्ये त्यांनी टेबल मेंटेन केलाय नॅटचा. त्याला कळेल 40996 म्हणजे कोण, 1.20. 1.20 म्हणजे पॅकेट चेंज करणार तो. पॅकेटचा डेस्टिनेशन 6.1 काढून टाकणार, 1.20 टाकणार आणि मग पॅकेट या पोर्ट मधून खाली येईल. म्हणजे कधी नॅट यूज करायचं, कधी पॅट यूज करायचं. कधी नॅट यूज करायचं, कधी पॅट यूज करायचं. नॅट
लार्ज नेटवर्क असेल तर म्हणजे कधी वापरायचं नॅट आणि कधी वापरायचं पॅट? सांग की. हा मग आता इथं कोण तुला मागे कोण बसलंय का अजून? घेतलंय एक आयपी विकत घेतलाय. किती? तुम्ही किती विकत घ्या, किती घेणार? फुकटता नाही ते, किती घेणार? 200 जरी घेतले, 200 जरी घेतले तर प्रॉब्लेम येईल का नाही येणार? का? लँड मध्ये समजा 201 असतील युजर, सगळे इंटरनेट ऍक्सेस घेते, एकाला इंटरनेट ऍक्सेस होणारच नाही. म्हणजे नॅट कधी यूज करायचं? तो नॅट कधी लोक यूज करतात? कधीच नाही करत. काय त्या नॅटचं काय नॅट घेऊन करणार आहे? कंपल्सरी पॅटच वापरावं लागतं. म्हणजे कोण आहे असं का की अंबानी जरी असला त्याच्याकडे 20,000 जरी एम्प्लॉईज असले तर 20,000 पब्लिक आयपी विकत घेणार आहे का? की आपण म्हणू शकतो तो अंबानी नॅट वापरेल. कोण 20,000 पब्लिक आयपी विकत घ्यायला बसले? पॅट जर एवढं तुझं क्लिअर कट करून दिलंय, सोपं करून दिलंय, पॅटच वापरणार कोण? विनाकारण तेवढे पब्लिक आयपी विकत घ्यायला बसले काय म्हणून? काय म्हणून प्रत्येक आयपीला 2,000 पे करायचे वर्षाला? त्याच्यामुळे पॅटच वापरलं. पॅट वापरायचं म्हणजे काय करायचं? हे मॅपिंग स्टेटमेंट आहे ना, त्याच्या एंडला ओव्हरलोड लिहायचं म्हणजे पॅट. बाकी कुठे इथे नावात नॅटच्या ठिकाणी पॅट स्टेटमेंट टाकलं ती कमांडच घेणार नाही. म्हणजे जिथे नॅट तिथं पॅट असं नाही. हे सगळं कॉन्फिगरेशन असंच येणार, फक्त मॅपिंग स्टेटमेंटच्या एंडला ओव्हरलोड हा शब्द लागतो म्हणजे पॅट बनतं. मग इथे कुठेही इथे काही चेंजेस करायचं बसायचं नाही, क्वेश्चन मार्क देऊन बघायचं नाही पॅट दिसतंय का नाही. पॅट कधीच असं दिसणार नाही, तसं कमांडच नाही कुठे. मॅपिंग स्टेटमेंटच्या एंडला ओव्हरलोड लावलं तर ते पॅट बनतं. ठीक आहे, हे तुमचं नॅट पॅट. काय राहिलं तुमचं? हा तुमचं ऍक्सेस लिस्ट राहिली. अजून काय राहिलं उद्या? एसटीपी, व्हीलॅन, इंटर व्हीलॅन, EIGRP. परवाच्या याच्यामध्ये काय काय? रिडिस्ट्रीब्युशन. आणि त्याच्यानंतर काय? VPN. नाही, हा जो आपण म्हणतो होता संडे, या दिवशी काय काय? त्या दिवशी हे 3च आहे का? नंतर मंडेला काय? VRA, VPN, पॉलिसी बेस्ड राउटिंग. अजून ते ट्युजडेला. आता याच्यामध्ये उद्या तुमचं ऍक्सेस लिस्ट, एसटीपी, व्हीलॅन, इंटर व्हीलॅन आणि रिडिस्ट्रीब्युशन, हे 4 टॉपिक उद्या. EIGRP, OSPF, VRF, VPN हे सगळं मंडेला. मंडेला काय? EIGRP, OSPF, VRF किंवा VRF पर्यंतच ठेवू. ट्युजडेला BGP, VPN आणि MPLS. जे टॉपिक उद्या त्याचा अभ्यास कोण यायचं, वेड्यासारखं येऊन इथं बसायचं नाही.
काय काय उद्या आहे? ऍक्सेस लिस्ट, एसटीपी, व्हीलॅन, इंटर व्हीलॅन, रिडिस्ट्रीब्युशन. हे सगळ्या टॉपिकचं ते रिडिस्ट्रीब्युशन टॅगिंग वगैरे का वापरता हे सगळं मला सांगायचं एक्सप्लेन करून. हे व्हीलॅन, इंटर व्हीलॅन जे काय तुमचं टॅगिंग प्रोटोकॉल आहे, जे काय अजून तुमचं आहे XYZ जे असेल, एसटीपी मध्ये तुमचा रूट ब्रिज, बीपीडीयू, रूट गार्ड, बीपीडीयू फिल्टर, हे सगळं सांगायचं मला. पिक्चर नाही येऊन बघत बसणार माझ्याकडे मी काय सांगतोय. तुम्ही प्रिपेअर करायचं 10 तास आज आणि उद्या येऊन सगळं मला सांगायचं. मग त्यातलं तुम्हाला काय अडलं तर मी सांगणार. काय ऍक्सेस लिस्ट मध्ये काय स्टँडर्ड ऍक्सेस लिस्ट, एक्सटेंड ऍक्सेस लिस्ट, नेम्ड ऍक्सेस लिस्ट. एसटीपी मध्ये एसटीपी, पीव्हीएसटी, एमएसटी आणि काय आरएसटीपी. नंतर दुसरं काय व्हीलॅन, इंटर व्हीलॅन आणि रिडिस्ट्रीब्युशन. ते 10 तास बसा नाही तर 12 तास बसा. एक एक लाईन वाचायची बुक मधली. असंही तुम्हाला आजपर्यंतच वेळ देत होता नोट्स काढायला. झाल्यात का तुमचे नोट्स? हा एसटीपी कोणाकडे होतं? काढलंच का? कधी काढणार आता? कसं काढणार? व्हिडिओ? हा दुनियाभरचे बुक वापरायचे. मला एकदम मायन्यूट डिटेल पाहिजे नोट्स मध्ये. छोटासा डायग्राम वापरायचा तर वापरा, नाहीतर नंतर तुम्हालाच कळायचं नाही काय लिहिलंय. दुसऱ्याला काय एक्सप्लेन कोण सांगणार? जिथे जिथे छोट्या डायग्रामची गरज पडेल डायग्राम वापरा आणि ते प्रॉपर एक्सप्लेनेशन द्या. थिअरी कॉपी पेस्ट करायची नाही. तुमच्या भाषेत एका लाईन मध्ये त्याचा आन्सर पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे. ऍक्सेस झाला असता तुम्ही नाश्त्यात अर्धा तास घालवला. उद्यापासून नाश्ता करून यायचा. ठीक आहे. हे बघ ट्युजडेला मला हे कम्प्लीट करावंच लागणार आहे. म्हणजे किती तारीख येते रे? 19, 20, 21, 22, 23. 4 दिवस तुमचं प्रेझेंटेशन राहणार तुमचे नोट्स वरती. आणि रोज 6 तास होणार त्यांना. उद्याही जास्त वेळ होणार, 6-7 तास उद्या होणार, 6 तास तर होईल उद्या. आणि प्रेझेंटेशनला मग 6 तास रोज राहणार. म्हणजे एक संपूर्ण एक व्यक्ती 2 वेळा प्रेझेंट करू शकेल. असे तुम्ही 10 जण असता. प्रत्येकाला अर्धा तास. 6 तास किती मिळतात? 12 प्रेझेंटेशन होतात. बरोबर ना? वाटलं तर अजून वाढवता येईल. म्हणजे प्रत्येकाला 2-2 वेळा झालंच पाहिजे. असे 4 दिवस म्हणजे 8 वेळा प्रत्येकाने प्रेझेंट करून द्यायचं पुढे. आणि ते सगळं डिटेल एक्सप्लेन करायचं. मी टेक्स्टबुक घेऊन बसणार आहे आता. मला तर त्यातला एक पॉईंट दिसला नाही तर नाव बाहेर मग. कारण का तुम्ही मला व्हिडिओ बघून मला एक्सप्लेन करून सांगाल ते. त्या टेक्स्टबुक मधला प्रत्येक पॉईंट मला मला नाही कळत मी विचारणार ना. मलाच नाही कळत ते काय आहे. त्याच्यामुळे टेक्स्टबुक जे वापरायचे सिस्कोचे दिलेत तुम्हाला, रेले मॉडेलचं दिलंय, अजून ते एनकोड सिस्कोचे 2 दिलेत. 3 टेक्स्टबुक दिलेत. काय वापरायचं ते वापरा. एक टॉपिक मध्ये मास्टरी करायची, सगळं मायन्यूट डिटेल काढायचे आणि ते प्रॉपर सगळं एक्सप्लेन करायचं. आणि नंतर 4 दिवसांनी काय दुसऱ्याचे टॉपिक तिसऱ्याने एक्सप्लेन करायचे. पण कळणार कसं सगळ्यांचा अभ्यास झालाय का नाही? पहिले आपलेच टॉपिक एक्सप्लेन करायचे पहिले 2 दिवस. नंतर त्याच्या पुढचे 3 दिवस कुणालाही कुठलाही टॉपिक सांगणार, तो कुठलाही टॉपिक स्लाइड त्याचे घेऊन एक्सप्लेन करायचं. निघा. अभ्यासाला लागा.
4 दिवसात ठरेल काय तुम्ही नक्की कुठं जाणार आहे. माऊस पुसायला जाणार आहे का राउटर कॉन्फिगरेशन करायला जाणार आहे.